रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच जाहीर सभा होणार आहे। पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाईंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले। कोकणातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ रत्नागिरीमध्ये होणार आहे। सायंकाळी 6 वाजता जलतरण तलाव येथील मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। सभेमध्ये उद्धव ठाकरे प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत। शरदचंद्र पवार गटाचे बारामतीचे उमेदवार योगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानामध्ये उतरलेले आहेत। पुण्यामध्ये शरद पवारांच्या 4 जाहीर सभा होणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो करणार आहेत। रोड शो दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी शहापुरातून एकूण 11 अर्ज वैध ठरले होते, मात्र त्यापैकी 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं आता शहापूर विधानसभेच्या रिंगणात एकूण 9 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। यवतमाळच्या राळेगाव आणि वणीमध्ये राज ठाकरेंची प्रचार सभा होणार आहे। राळेगावमध्ये 3 वाजता तर वणीमध्ये 6 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले। रोहित पवार आज जामनेर दौऱ्यावर आहेत, त्यांची तिथे सभा पार पडणार आहे। मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात नवाब मलिक यांच्या निवडणूक कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता मलिक भव्य रोड शो काढणार आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे। आता कोणत्याही उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार नाही। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आता केवळ 8272 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले। आता एक मोठी बातमी, महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून होणार आहे। कोल्हापुरातल्या जाहीर सभेनं प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। महायुतीच्या या सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। कोल्हापुरातल्या सभेनं प्रचाराचा नारळ महायुतीचे नेते आज फोडणार आहेत। शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे। ही प्रॉपर्टी ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेंची। सध्या फोडाफोडीपेक्षा पक्षचिन्ह चोरण्याचं काम सुरू आहे, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी महायुतीवर केली आहे। महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर सगळ्या होर्डिंगवरून बाळासाहेबांचा फोटो निघाला। काही जण हिंदू हृदय सम्राट लिहायला कतरत होते। स्वार्थासाठी खुर्चीसाठी इतकी खालची पातळी गाठली, असा सवाल करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। कोल्हापुरात मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील चांगलेच संतापले। यानंतर त्यांना ट्रोल करताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली। यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर झाले। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमा राजे यांनीच ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे सतेज पाटील चांगलेच भडकले। शाहू महाराज आणि सतेज पाटलांमध्ये मधुरिमा राजेंच्या उमेदवारीवरून वादही झाला होता। हिंगोली विधानसभेत मनोज जरांगे पाटील समर्थक असलेल्या 17 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले होते। दरम्यान जरांगेंच्या आवाहनानंतर 17 पैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। त्यातील एक उमेदवार रमेश शिंदे यांची उमेदवारी सर्वानुमते कायम ठेवण्यात आली आहे। जळगावच्या एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे पक्षाला जागा दिली नसल्यानं नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामे दिले। भाजपचे बंडखोर माजी खासदार ए.टी. नाना पाटील हे उमेदवारीवर कायम आहेत। जनतेच्या सांगण्यानुसार मी अर्ज भरलाय, मीच निवडणूक जिंकणार असा विश्वास ए.टी. नाना पाटलांनी व्यक्त केलाय। भाजपनं रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे। अलिबागमध्ये बंडखोरी केल्यानं अर्ज माघारी घेण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई केली आहे। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार झिशान हुसेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं वंचित बहुजन आघाडीला फटका बसलाय। झिशान हुसेन यांना वंचित कधीच माफ करणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतलाय। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी माहीम विधानसभा मतदारसंघात रंजक घडामोडी झाल्या। सदा सरवणकरांनी निवडणुकीतून माघार घेतलेली नाहीये। दरम्यान दुसरीकडे राज ठाकरेंनी सरवणकरांना घरातही न घेता तुम्हाला लढायचं तर लढा असा निरोप पाठवला। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार यांनी अर्ज मागे घेतलेला नाहीये आणि त्यामुळे विद्यमान आमदार रवी राणा यांना मोठा झटका बसलाय। आता एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापुरातून ते आज प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत।
सकाळी अंबाबाईचं दर्शन घेऊन ते कोल्हापूर दौऱ्याची सुरुवात करणार आहेत आणि यानंतर आदमापूर इथे ते जाहीर सभेला संबोधित करतील। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। चंद्रपूरच्या वरोरा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी दुभंगलेली आहे। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। धानोरकर कुटुंबानं सेनेवर केलेला अन्याय लक्षात ठेवत शिवसैनिक नाराज आहेत। शिर्डी विधानसभा मतदारसंघात फडणवीसांच्या शिष्टाईला अपयश आलंय। भाजपचे बंडखोर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे। धुळ्याच्या साक्री विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी अर्ज माघारी घेतलेला नाहीये। गेल्या निवडणुकीत मंजुळा गावितांनी सूर्यवंशींचा पराभव केला होता, मात्र यंदा ते इच्छुक असूनही उमेदवारी न दिल्यानं सूर्यवंशींनी बंड केलंय। वाई विधानसभेत पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे साताऱ्याच्या वाईमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील आणि पुरुषोत्तम जाधव यांच्यामध्ये सामना होणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे। त्यामुळे गोंदियातील 3 मतदारसंघात दुहेरी लढत तर एका ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। राजेंद्र ठाकूर यांनी श्रीवर्धनमधून काँग्रेसकडून बंडखोरी केली आहे। महाविकास आघाडीनं उमेदवार दिला असतानाही राजेंद्र ठाकूर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। चांदवड देवळा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार केदार आहेर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान त्यांना साथ देण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षातील माजी आमदारांनी देखील पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे। महायुतीमधील बंडखोर प्रकाश निकम यांची मनधरणी करण्यात शिंदेंसह शिवसेनेच्या सर्व नेत्यांना अपयश आलंय। पालघरच्या विक्रमगडमध्ये निकम यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत जिजाऊ संघटनेचा झेंडा हाती घेतलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी आणि आरमोरी या 2 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे। हनुमंत मडावी आणि आनंदराव गेडाम यांनी बंडखोरीचा झेंडा हाती घेतलाय। हिंगोलीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे महाविकास आघाडीची मतं फुटण्याची शक्यता आहे। वर्धा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर डॉक्टर सचिन पावडे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे। आता एक मोठी बातमी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा उलटफेर झालेला आहे। काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या मधुरिमा राजेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यावेळी उपस्थित होते। मधुरिमा राजेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावरून काँग्रेस नेते सतेज पाटलांनी संताप व्यक्त केलाय। खासदार शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय मतभेद यातून समोर आल्याची चर्चा आहे। मधुरिमा राजेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा पंजा गायब झालाय, तर अधिकृत उमेदवारानंच अर्ज मागे घेतल्यानं काँग्रेसला मोठी नामुष्की पत्करावी लागली आहे। दरम्यान महाविकास आघाडीनं राजेश लाटकरांना पाठिंबा दिलाय। पूर्णपणे माझी फसवणूक केला सर, हे आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून, आम्हाला काय अडचण होती, आधीच निर्णय घ्यायचा होता ना नाही म्हणून। नाही हे चुकीचं आहे मला, हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही। आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना, मला तोंड कशी पाडायची काय गरज? हा हे जे बरोबर नाही, अजिबात बरोबर नाही, लक्षात ठेवा। तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढ्याने आग लावली असं की नाही तेवढ्या सगळ्यांना सांगतो। दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग, हा मी पण दाखवलं असतं माझी ताकद। कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं सतेज पाटील यांच्या होम ग्राउंडवर काँग्रेसची शोभा झाली। मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानं सतेज पाटील यांना निवडणुकीआधीच मोठा धक्का बसलाय। त्यामुळे खचलेल्या सतेज पाटील यांना बळ देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते जमा झाले। कार्यकर्त्यांचे अपार प्रेम पाहून सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले आणि यावेळी सतेज पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मला 2:36 मालोजीराजेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी माघार घेणार आहे। मी म्हटलं असं निर्णय घेऊ नका, कारण की एक उमेदवारी बदलून आपण दुसरी उमेदवारी फक्त 5 तासात काँग्रेस पक्षानं माझ्यासारख्या नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि तसं काही निर्णय आपण घेऊ नका। काही संकट असू दे,
शेवटी ज्यावेळी निवडणूक लागते त्यावेळी मी सगळ्या ताकदीनं निवडणुकीत उतरत असतो. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांची डोकेदुखी वाढलेली आहे. अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपच्या अनंतराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये, तर या मतदारसंघातून शिवसेनेकडून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा मतदारसंघात भाजपच्या बंडखोर डॉक्टर हिना गावित यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. हिना गावितांना पक्षश्रेष्ठींनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र हिना गावित निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अहेरी मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे. अंबरीश आत्राम यांनी माघार घेतली नसल्यानं महायुतीची कोंडी झाली आहे. काका धर्मराव बाबा आत्राम तर त्यांच्या विरोधात अंबरीश आत्राम मैदानात असणार आहेत. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी थांबवण्यात भाजपला यश आलंय. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बंडखोर उमेदवार मनोज मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर प्रदीप कंत यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. महाविकास आघाडीच्या अशोक पवार आणि महायुतीच्या माऊली कटके यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार उदय बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. दरम्यान अर्ज माघारी घेतल्यानंतर सध्या थांबायचा निर्णय घेतलाय, अशी प्रतिक्रिया उदय बने यांनी दिली आहे. जळगावात शिवसेना ठाकरे गटाचा अपक्ष बंडखोर उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे, तर भाजपचे देखील अपक्ष उमेदवार अश्विन सोनावणे यांनी अर्ज कायम ठेवल्यानं डोकेदुखी वाढली आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी कायम ठेवलेली आहे. दरम्यान आम्ही लढायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार भावना गवळी यांनी दिली आहे. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या विजय चौगुले यांनी माघार घेतली नाही, तर ऐरोलीतून भाजपकडून गणेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे बंडखोरी झाल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. तुळजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोरी उमेदवार मधुकर चव्हाण यांनी माघार घेतलेली आहे. मधुकर चव्हाणांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. आता एक मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदू हृदय सम्राट काढून टाकल्याची टीका केली, तर काही ठिकाणी बाळासाहेबांच्या नावापुढे जनाब लावल्यानं उद्धव ठाकरेंना अनेक सवाल त्यांनी विचारलेत. तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरेंची जशी प्रॉपर्टी तशी ती एकनाथ शिंदे यांचीही नाही आणि राष्ट्रवादी पक्ष ही अजित पवार यांची प्रॉपर्टी नसल्याचं राज ठाकरेंनी सुनावलं. निवडणुका झाल्या, संपल्या, निकाल लागले, मग एक सकाळचा शपथविधी झाला. ते 15 मिनिटात लग्न तुटलं, कारण काकाने डोळे वाटारले. मग लगेच आले घरी, काका मला माफ करा. हे 40 जण घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते त्यावेळेला, की काँग्रेस आणि एनसीपी बरोबर बसणं आणि त्यातल्या त्यात अजित पवार बरोबर मी तिकडे मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना. झालं. मग एकनाथ शिंदे जाऊन भाजप बरोबर बसले, मुख्यमंत्री झाले. अचानक कळलं मांडीवर येऊन अजित पवार बसले. आता इथून बाहेर पडलेले अजित पवारांचं नाव घेऊन मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून तिथे मांडीवरती येऊन बसले अजित पवार. आता काही करता पण येईना. कोणतं राजकारण सुरू आहे? एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैसी धुळे दौऱ्यावर आहेत. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार फारुख शहा यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. खडकवासला मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यापैकी 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत आणि त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 14 उमेदवार मैदानात आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्यानं आता महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. मात्र शिवसेना आणि भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्यानं महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे.
कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसचे नेते राजाभाऊ पातकर यांनी माघार घेतल्यानं महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील आणि कल्याण पूर्वेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. माजलगावात 98 उमेदवारांपैकी 64 उमेदवारांनी माघार घेतल्यानं 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रकाश सोळंके, मोहन जगताप यांच्यासह 3 अपक्ष उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होणार असल्यानं निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. केज विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी 18 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे आता 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आमदार चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहेत.